मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची 3.85 कोटींची तरतूद. खड्डे कमी झाल्याचा दावा, तर दुसरीकडे खड्डे बुजवण्यासाठी 4.25 कोटींच्या वर खर्चाची तरतूद. 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवरील खड्डे मास्टिक तंत्रज्ञानाने बुजवणार. 4 दिवसात शहरातील 2568 खड्डे बुजवल्याचा नाशिक महानगरपालिकेचा दावा. कोल्ड मिक्स, जीएसबी, मुरुम, मिलिंग मटेरियलचा वापर करून खड्डे बुजवल्याचा महानगरपालिका प्रशासनाचा दावा. नाशिक महापालिकेच्या समोरील पंडित कॉलनीतील रस्त्याला भगदाड. मुख्य रस्ताच खचल्याने वाहतुकीला अडथळा, तर अपघात होऊ नये म्हणून भगदाड पडलेल्या भागात बॅरिकेडिंग. शहापूरच्या सापगाव पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. संतप्त नागरिकांचं खड्ड्यात उतरून आंदोलन. भातसा नदीवरील सापगाव पुलाची अक्षरशः चाळण. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल. मोठ्या खड्ड्यामुळे मीरा भाईंदरमधील फाउंटन नाका ते गायमुख मार्गावर भीषण वाहतूक कोंडी. याचा परिणाम मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला असून वाहन चालक आणि प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सातपुडा परिसरातील जनुना पोपटखेड मार्गाची दुरावस्था. संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची अक्षरशः चाळण. वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप. सोलापूरच्या माढा तालुक्यातील उपळवटे ते केम मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था. खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान. रस्ता नीट न झाल्यास पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा. अहिल्यानगर मनमाड रस्त्याची प्रचंड दुरावस्था. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर, मात्र महामार्ग जैसे थे. 65 ते 70 किलोमीटरच्या रस्त्याचं काम मागच्या 8 वर्षांपासून सुरू आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यात पावसामुळे ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था. रस्ते दुरुस्तीची मागणी. खापरखेडा आणि राजूरकर कोठा गावात विद्यार्थ्यांचा चिखलातून 3 किलोमीटर प्रवास. नागरिकांमध्ये संताप. इंदूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सोनगिरी टोल ते धुळे टोल दरम्यान रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागतेय. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं केंद्र आणि राज्य सरकारला पत्र. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या निंबी गावच्या मुख्य रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊनही दखल नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील वडखळजवळच्या उड्डाणपुलाच्या स्लॅबला तडा. स्लॅबमधून लोखंडी सळ्या बाहेर आल्यानं पुलाच्या दर्जावर प्रश्न निर्माण. निखळलेला भाग कोसळण्याची वाहन चालकांमध्ये भीती. महाराष्ट्र काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना उद्देशून गुंगी गुडिया असं म्हणत एक्सवर पोस्ट. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील? काँग्रेसची सुनेत्रा पवारांवर टीका. गुंगी गुडिया शब्दावरून काँग्रेस स्वतःच्या इतिहासालाच नाकारतीये का? काँग्रेसच्या टीकेवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा पलटवार. सुनेत्रा पवारांविषयी गुंगी गुडिया शब्दप्रयोग खेदजनक असल्याचीही टीका. काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे, हे यातून दिसतं. अजित पवार आक्रमकपणे बोलायचे, ते अन्याय सहन करत नव्हते. मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडून ती अपेक्षा नाही, कारण अजित पवारांची जागा कुणीही घेऊ शकत नाही.